जय शिवराय शेतकरी मित्रांनो. काय होतं, महाडीबीटीच्या माध्यमातून काही कुटुंब ऑनलाईन पद्धतीनं अवजाराचा अनुदान मिळण्यासाठी अर्ज करीत होते. मात्र काही कुटुंबातील लोकांना याचं अनुदान मिळत नव्हतं. त्याचं नेमकं काय कारण आहे आणि त्यामध्ये आता कृषी विभागानं यामध्ये काय बदल केलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांना आता जे मिळत नव्हतं ते अनुदान आता यापुढे मिळणार आहे, याबद्दलचा जो काही बदल झालेला आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओ मधून घ्यायची. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाची कुटुंबाची व्याख्या थोडक्यात अशी होती या अगोदर, की जे कुटुंब आहे नवरा बायको आणि त्याची जर अविवाहित मुलं असली म्हणजे बिगर लग्नाची तर ते म्हणजे कुटुंब. आणि त्याच कुटुंबातला त्याचाच जर एखादा मुलगा असला 18 वर्षाच्या वरचा, लग्न झालेलं आहे त्याचं, तर तो वेगळा समजला जायचा, अशी त्याची व्याख्या होती. तो जरी लग्न झाला असलं 18 वर्षाच्या वरचा असला तरी शेवटी त्या कुटुंबाचा आहे, त्या कुटुंबातच राहत आहे. मात्र होत काय होतं, त्या वडिलांच्या नावानं जर ट्रॅक्टर असलं आणि मुलाच्या नावानं जर समजा अवजारासाठी अर्ज भरला आणि त्याचं वय तर 18 वर्षाच्या वर आहे, मग त्याला अनुदान दिल्या जायचं नाही. काऊन तर त्यांच्या व्याख्येमध्ये 18 वर्षाचा म्हणजे तो वेगळ्या कुटुंबाचा होतो. जसं आता पीएम किसान योजनेला नाही का, 18 वर्षाच्या वरचा असला की वेगळ्या कुटुंबात, मात्र तो राहतो एकत्र. मग अशा कुटुंबांना या माध्यमातून अनुदान मिळत नव्हतं. म्हणून आता कृषी आयुक्तालयानं काय निर्णय घेतलेला आहे, यामध्ये जे काय असे कुटुंब आहेत ज्याचं मुलाच्या नावाने ट्रॅक्टर असेल, अवजाराचा अर्ज वडिलाच्या नावाने, वडिलाच्या नावाने ट्रॅक्टर असेल, अवजाराचा अर्ज मुलाच्या नावाने, तर अशा कुटुंबांना आता यापुढे अनुदान दिल्या जाणार आहे. म्हणजे आतापर्यंत त्यांना जे देण्यात येत नव्हतं, वेगळं कुटुंब गृहीत धरल्या जायचं आणि त्यामुळे अशा कुटुंबाचं, त्या शेतकऱ्याचं या माध्यमातून अनुदान न मिळाल्यामुळे नुकसान होत होतं. मात्र यापुढे आता कृषी विभागानं असा बदल केलेला आहे आणि अनुदान वितरणाचा 50 कोटी रुपयाचा काल परवाची शासनानं शासन निर्णय काढलेला आहे. ज्यामुळं ज्या ज्या शेतकऱ्यांचं जे काही अनुदान रखडलेलं असेल अवजाराच्या बाबतीत, कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या बाबतीत, तर अशा शेतकऱ्यांना हे अनुदान त्यांच्या खात्यामध्ये लवकरच मिळणार आहे, अशी ही माहिती होती. तुम्हाला माहिती आवडली असल्यास नक्कीच लाईक करा, इतरही शेतकऱ्यांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.